शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये मान्सूनचं आगमन झालंय। अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। शेतकरी सुकावले होते, पेरणीची लगबग सुरू झाली होती, पण त्यातच सध्या हवामान खात्याकडून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली। सध्या तुम्ही पाहत असाल की मुंबई, पुणे, मराठवाड्यामधील विविध भागांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालंय। काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचे संकेत देखील देण्यात आले होते, पण हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या पडणारा हा पाऊस हा मान्सूनचा पाऊस नसून गॉड झिला एल निनोचा परिणाम आहे। शेतकरी बांधवांनो, ही एक वैज्ञानिक स्थिती आहे आणि प्रशांत महासागराच्या तापमानामध्ये अचानक 2 अंश सेल्सिअसची वाढ झाल्यामुळे हवामानाच्या प्रवाहामध्ये हा बदल झाला आहे। हवामानातील परिस्थितीमध्ये बदल झाला आहे, त्यामुळे भारताकडे जे पावसाचे वारे येत होते त्यांची दिशा आता वेगाने बदलली गेली आहे। पुढील 72 तास हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोक्याचे असणार आहेत। हवामान विभागाने अतिशय महत्त्वाची सूचना जारी केली आहे की सध्या जो पाऊस पडतो आहे तो केवळ काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी मर्यादित असू शकतो। अनेक शेतकरी ओलावा झाला म्हणून पेरणीच्या तयारीला लागतील, परंतु शेतकरी बांधवांनो, आताच हवामान विभागाने मान्सूनच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत, त्या जाणून घ्या। कारण शास्त्रज्ञांनी आता तब्बल 6 वेगवेगळ्या मॉडेलचा अभ्यास केलाय। त्यातील 7व्या मॉडेलने एक अचूक अंदाज वर्तवला आहे आणि या अंदाजानुसार राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पाऊस तात्पुरता थांबण्याची शक्यता आहे, तर उर्वरित 20 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती वेगळी राहणार आहे। हवामान तज्ज्ञांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, निसर्गाचा लहरी पॅटर्न सुरू झाला आहे। अरबी समुद्रामध्ये काल एक भयानक घटना घडली आहे, त्यामुळे सुरू होणारा पाऊस हा 72 तासामध्ये थांबला जाईल। प्रशांत महासागरामध्ये काल रात्री 2 अंश सेल्सिअसचं तापमान वाढलंय आणि गेल्या 100 वर्षात हे पहिल्यांदाच घडलंय। या तापमान वाढीमुळे भारताकडे येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा ही पूर्णपणे बदलली आहे। हा पाऊस म्हणजे मान्सूनची नेहमीची सुरुवात नाही, तर एक वातावरणीय अस्थिरता आहे। हवामान शास्त्रज्ञांच्या मते गॉड झिला इतका सक्रिय झाला आहे की तो मान्सूनच्या वाऱ्यांना भारताकडे येण्यापासून रोखणार आहे, ज्यामुळे सध्या काही ठिकाणी पाऊस पडतोय, तर तो पाऊस थोड्याच वेळात थांबला जाईल। ज्या क्षणी हा पाऊस थांबेल त्यानंतर पावसाचा एक मोठा खंड पडणार आहे। त्यामुळे हवामानाचा अंदाज आणि बियांच्या संदर्भात पेरणीच्या तारखांविषयी एक मार्गदर्शक नियमावली देखील जाहीर केली आहे। हे संकट केवळ महाराष्ट्रावरती नाही, तर भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियापर्यंत हे वारे घोंगावत आहेत। त्यामुळे जागतिक पातळीवरती हवामानाच्या बदलांचा अभ्यास करून नवीन रिपोर्ट जारी करण्यात आलाय। गेल्या 100 वर्षातलं सगळ्यात मोठं संकट आता ओढावलं आहे। भारताकडे येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा ही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आणि आता पडणारा पाऊस म्हणजे केवळ एक आभास आहे, जो काही तासात बंद होईल। आणि जर तुम्ही या फसव्या पावसाच्या जोरणीवर पेरणी केली तर पावसाचा मोठा खंड पडेल। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे 72 तास हे अत्यंत धोक्याचे आहेत। शेतकरी बांधवांनो, गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये सुपर दुष्काळाची चर्चा होते आणि त्यातच सर्वजण पावसाची वाट पाहत होते आणि त्यामध्ये मान्सूनचं आगमन झालं, परंतु गॉड झिला आता सक्रिय झालाय। मान्सूनचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक सुरू झालाय। शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसांमध्ये बातम्या येत होत्या की एल निनोमुळे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडेल, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। प्रशांत महासागरामध्ये जे तापमान वाढलं आहे त्याने गॉड झिला सक्रिय झालाय। भौगोलिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे वारे भारताच्या मान्सूनच्या वाऱ्यामध्ये एक भिंत उभी करत आहेत आणि हे वारे ओलावा घेऊन येण्याऐवजी मान्सूनच्या ढगांना समुद्रातच रोखून धरत आहेत। परिणामी जे काही ढग महाराष्ट्राच्या दिशेने येतील ते स्थानिक बाष्पीभवनामुळे तयार झाले आहेत। हे ढग पावसाचे अंतिम ढग असू शकतात आणि हा पाऊस म्हणजे मान्सूनचा ट्रेलर नाही, तर तो मान्सूनच्या प्रवासातला विराम ठरू शकतो। कारण हवामान खात्याच्या मॉडेलचा अभ्यास पाहिला तर एक धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे। 16 जिल्हे आहेत जिथे पावसाचा जोर वाढेल, परंतु जिथे पावसाचा अंदाज हा काही दिवसाने थांबेल आणि उर्वरित 20 जिल्ह्यांमध्ये तर दुष्काळाची परिस्थिती उद्भवू शकते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, गॉड झिला इफेक्टमुळे अरबी समुद्रातील आर्द्रता ही संपली जाईल आणि महाराष्ट्राकडे कोरडे वारे वाहू लागतील। शेतकरी बांधवांनो, जो 7व्या मॉडेलचा रिपोर्ट समोर आलाय त्यानुसार शेतीचं पुढच्या 4 महिन्याचा भविष्याचा अंदाज ठरवण्यात आलाय। भौगोलिक हालचाल ही अरबी समुद्रामध्ये घडते, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पडणाऱ्या पावसाचं वारं बदलतं। तज्ज्ञांनी गॉड झिला इफेक्टचा पूर्ण अभ्यास करून नवीन रिपोर्ट जारी केलाय।
सध्या आपल्याला वाटतंय की हा पाऊस नेहमीचा आहे, पण भूगोल असं सांगतोय की प्रशांत महासागराच्या पट्ट्यामध्ये तब्बल 2 अंश सेल्सिअसचं तापमान वाढलंय आणि या तापमान वाढीमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरती लो प्रेशर झोन तयार झाला आहे, जो आपल्या मान्सूनच्या वाऱ्यांना भारताकडे खेचण्याऐवजी वाटेमध्ये अडवून ठेवत आहे. हे वारे आता महाराष्ट्राच्या दिशेने येण्याऐवजीच ते मध्येच अडकले गेले आहेत. भौगोलिक भाषेमध्ये याला डिस्टर्बन्स म्हटलं गेलंय आणि हे संकट सुपर एल निनोपेक्षाही भयानक आहे. समुद्राच्या आतच ही जी हालचाल सुरू झाली आहे, यामुळे पावसाचा जो फ्लॅश आपल्याला दिसतोय तो पुढच्या 72 तासामध्ये पूर्णपणे थांबला जाईल. मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग बदलला आहे. समुद्रामध्ये वाऱ्यांची दिशा बदलली जाते, यामुळे मान्सूनच्या ढगांचा जो वेग असायला हवा होता तो पूर्णपणे मंदावला गेला. काही ठिकाणी ढग येतात, मेघ गर्जना होते, पण पाऊस पडत नाही, कारण ब्लॉकिंगमुळे ढगांना पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेला वातावरणीय दाब मिळत नाहीये. हे नैसर्गिक संकट आपल्या मान्सूनवरती मात करतंय, कारण वाऱ्याचा वेग हा सुरुवातीला जास्त होता, पण गॉडझिला सक्रिय झाल्यामुळे डोंगराच्या पट्ट्यामध्येच ढग अडकून पडले आणि ते विखुरले जात आहेत. तसेच पूर्व महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पोहोचण्यासाठी जो हवेचा दाब लागतो तो या भौगोलिक परिस्थितीमुळे तुटला आहे. त्यामुळेच पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता 7व्या मॉडेलने वर्तवली आहे, ज्याचा अभ्यास हा सध्या ऑक्सफर्ड पासून ते पुण्यातील हवामान संशोधन केंद्रांपर्यंत सुरू आहे. अरबी समुद्रामध्ये एक बदल घडतोय, ज्याला जागतिक हवामान शास्त्रज्ञांनी गॉडझिला म्हटलं, परंतु हे काही साधं वादळ नाही, हे मान्सूनच्या वाऱ्यांना अडकवून ठेवतंय. प्रत्येक हवामान विद्यापीठाच्या ताज्या संशोधनानुसार जेव्हा पॅसिफिक महासागरातील तापमान एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जातं, तेव्हा अरबी समुद्रामध्ये एक हाय प्रेशर झोन तयार होतो. यालाच गॉडझिला असं नाव देण्यात आलंय. हे एखाद्या राक्षसाप्रमाणे काम करते, कारण मान्सूनच्या ढगांना हे अटकाव करते. हे ढग महाराष्ट्राच्या सीमेवरती येतात, पण पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडण्याऐवजी ते समुद्राच्या वाऱ्यामुळे समुद्राकडेच परत ढकलले जातात. गेल्या 100 वर्षातील अशा स्थितीचा अभ्यास केला तर दिसून येतंय की महाराष्ट्रामध्ये हा पाऊस नियमित पडणार नाहीये, तर हा पाऊस नियमित नाही, विनाशकारी पाऊस असणार आहे. हा पाऊस म्हणजे पिकांसाठी अमृत नसून तो एक ट्रॅप बनतोय. म्हणजेच हा पाऊस काही वेळेस पडणार आणि काही वेळेस पूर्णपणे पावसाचा खंड राहणार. म्हणजेच ढग अडकून राहतील, पण पाऊस फक्त ठराविक भागातच कोसळेल, ज्यामुळे शेताला हवा तेवढा ओलावा मिळणार नाही. इथे सुपर ड्राय परिस्थिती देखील होऊ शकते. सध्या मॉडेलने इशारा दिला आहे की वितरणाच्या बाबतीमध्ये हे पूर्णपणे विस्कळीत पावसाचे संकेत आहे. तर ज्या भागांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस आहे तिथे पेरणी करणं म्हणजे दुबार पेरणीचं संकट निर्माण करण्यासारखं आहे. शेतकरी बांधवांनो, नवीन मॉडेलची माहिती जाणून घ्या, कारण आता पावसाचं वारं हे पूर्णपणे बदललं आहे. महाराष्ट्रामध्ये पडणाऱ्या पावसाचा रिमोट कंट्रोल हा आपल्या हातात नसून तो पॅसिफिक महासागरामध्ये अडकला आहे. अरबी समुद्रातील आर्द्रता आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प या दोन्ही गोष्टी एक अदृश्य भिंत ओलांडू शकत नाहीत. त्यामुळे पावसाचा खंड पडणार आहे. केवळ हवामानाची बातमी नाहीये, तर भौगोलिक परिस्थिती देखील बदलली जाणार आहे. पॅसिफिक महासागरामध्ये 2 अंश सेल्सिअसचं तापमान वाढलं जातंय आणि त्यामुळे एक हाय प्रेशर झोन तयार झाला. त्यानंतर अरबी समुद्रातून मान्सूनला लागणारा ओलावा निर्माण झाला, परंतु बंगालच्या उपसागरातून मिळणारे बाष्प मान्सूनच्या ढगांना बळ देतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. परंतु पॅसिफिक महासागरामध्ये जो गॉडझिला निर्माण झालाय त्याने दोन्ही समुद्रातील आर्द्रता वाहून नेणारे मार्गच ब्लॉक केले आहेत. हे बाष्प महाराष्ट्राच्या आकाशामध्ये यायला हवे होते, परंतु हे वारे दिशा बदलून मध्य आशियाकडे किंवा समुद्रामधूनच विखुरले गेले. हे भौगोलिक संकट आहे आणि महाराष्ट्राच्या आकाशामध्ये ढग दिसत आहेत, पण ते पाऊस देणारे नसून ते वाहून जाणारे आहेत. कारण अरबी समुद्रातील बाष्प डोंगरांना धडकून पाऊस देतात, पण ते 10% देत आहेत आणि 90% भाग हा गॉडझिलाच्या प्रभावामुळे कोरडा राहील. बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प अडवले जात आहेत. हे वारे महाराष्ट्र सीमेवर येऊन महाराष्ट्रातील जमिनीमध्ये बरसण्याऐवजी ते निघून जात आहेत. जागतिक हवामान विद्यापीठाच्या 7व्या मॉडेलने इशारा दिला आहे की मान्सूनची आर्द्रता 50% खाली राहणार आहे. गॉडझिला इफेक्टमुळे वरून पाऊस पडतोय, पण जमीन खाली कोरडी राहणार. निसर्गाच्या याच लहरीपणामुळे भौगोलिक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळेच काही ठिकाणी हवामान विभागाने गंभीरतेची इशारा दिलेला आहे.